त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. आणि इथे मात्र त्यांचा मान सन्मान केला जातो बाय. मायची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं मात्र इथे मान सन्मान केला जातो बाय. विकेटला जे कॅश प्राइज लागलं होतं ते मात्र सुरेश धोत्रे इथे देताना आपण पाहतोय. प्रत्येक विकेटला मात्र इथे 100 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं, ते खेळाडूंना द्यायचं आहे. चला इथे जाऊया मॅच कडे, जिथे मॅच रंगली गेली आहे. आजचा जर विचार केला तर दुसरी रात्र खऱ्या अर्थानं आपल्या भेटीस आली आहे. आणि दुसऱ्या रात्रीतली तिसरी मॅच आपल्या भेटीस आली आहे. एका साईडला लोधिवली टीम आणि एका साईडला जर पाहिल्या तर विनेगाव टीम. दोन्ही टीम दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतो बाय. जर पाहायला गेला तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषारला आपण पाहतोय आणि फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आदित्य आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रेम पवारला आपण पाहू शकाल. इथे पहिला चेंडू मात्र फेकला जाईल आणि पहिला चेंडू ही चुकी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. चला फलंदाजी टीम, चला आपण कॉपरेट करा. लगेच इथून बाजूला थोडस फोटो काढा आणि लगेच यस ओके. इथे व्हाईट आलाय आणि एक्स्ट्राची धाव देखील जोडली गेली आहे. 2 धावांना मात्र इथे खातं ओपन झालंय. टीम विनेगाव आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना. इथे मात्र पहिला चेंडू मात्र अगदी जर पाहिला ना तर लॉंग ऑनचा डोक्यावरून चेंडू फरार झालाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. ठोक डीजे. षटकार आला. या षटकारच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर पिबनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तुषार गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. तुषार वरती मात्र इथे हल्ला चढवला गेलाय. प्रेम पवारच्या बॅट मधून देखील एक षटकार पाहिला आणि आता जर पाहिला तर आदित्यच्या बॅट मधून आज षटकार आलाय. यस जर पाहिला तर आदित्य वाघमारे आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. त्यानं देखील आक्रमणाला सुरुवात केली. यावेळेस मात्र चांगला फटका, अगदी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा उत्तुंग असा दर्जेदार षटकार. आयोजक आपण कुठं जर असाल तर चिंतामण इथे आपली वाट बघत आहेत.
व्यासपीठावरती या. इथे मात्र तिसरा षटकार या षटकातील पाहायला मिळालाय. 21 धाबा धावफलकावरती. यावेळेस मात्र आडवा बॅटनं केलायचा होता, परंतु बॅटची देखील एज लागली आणि सरळ मात्र बसलिपच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. इथे षटक क्रमांक पहिलं इथे कंप्लीट झालाय. धावफलक जर पाहिला तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम विनेगाव टीम. आपण पाहू शकाल पहिलं पिबनचं षटक इथे कंप्लीट झालंय. पिबनच्या षटकामध्ये धावांची लूटमार करायची असते आणि ती लूटमार देखील केली. फलंदाज आपण पाहतोय प्रेम पवार आणि त्याच्या जोडीला आदित्य वाघमारेला आपण पाहू शकाल. त्याचा बाट मधून देखील 2 षटकार देखील पाहिले आणि प्रेमच्या बाट मधून देखील एक षटकार पाहिला. नक्कीच या षटकारच्या साहाय्यानं धावफलक जर पाहिला तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता दुसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होईल. दुसरं षटक मात्र प्रथम आपण पाहतोय गोलंदाजाचं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. मनीषला आपण पाहू शकाल. मनीष देखील चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं लोधिवली टीमचा, परंतु आज कशा प्रकारे खेळ राहील इथे मात्र तू मे इथे कॉलिंग चुकीची पाहायला मिळते. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती जर पाहिला तर प्रेम पवारला मात्र इथे रनआउटची विकेट पाहायला मिळते. सस्त्यात विकेट मैदानाच्या बाहेर येते. ठोक डीजे. इथे कालच्या दिवसात जे पारितोषिक लागलं होतं कुमार पवार दिलीपसाठी OnePlusचा मोबाईल. नक्कीच जो सामना त्यानं जिंकून दिला होता दिलीपनं आणि त्याच्यासाठी देखील OnePlusचा मोबाईल मात्र घोषित केला होता, तो घेऊन यायचा आहे. इथे दिलीप देखील इथे उपस्थित आहे, आपली वाट बघतोय. आपण मोबाईलसह बॉक्स देखील इथे आणून द्यायचा आहे. इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या षटकामध्ये गती खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजाकडे होत्या, त्या गतीचा फायदा मात्र फलंदाजानं उचलला. आणि इथे दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत. मनीष गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती जर पाहिला ना तर रनआउटची विकेट पाहायला मिळाली आणि तिथून मात्र 2 चेंडू डॉट फेकलेत. इथे मात्र आडवा बाटना काऊ कॉर्नर रिजन मध्ये फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकानं मात्र इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल मात्र कंप्लीट केलाय, संपवलाय. आदित्य वाघमारेचा खेळ धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय, या मॅचचा देखील आनंद घ्यायचा आहे. इथे मात्र अपट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय मिड विकेट रिजन मध्ये. फटका मात्र ताकदीनं मारला गेलाय फलंदाजांना आणि रिझल्ट देखील मिळालाय 6 धाब्यांचा. 6 धाबा येतील या चेंडूवरती. षटकारच्या साह्यानं धावफलक जर पाहिलं तर 28 धाबा. इथे पुन्हा एकदा ट्रॅकर अगदी जर पाहिला ना लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध आमच्या डीजे मास्टरला मात्र इथे सलामी दिली 6 धाब्यांसाठी उतुंग असा षटकार.
इथे मात्र शेवटचा बॉल वरती देखील षटकार आलाय. जर विचार केला ना तर भूषणधार पवार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जसा एंटर झाला तसा मात्र इथे फटके बाजीला सुरुवात झाली. जर पाहिला तर 2 चेंडू मागे 12 धाबांवरती आतापर्यंत केलतोय. 2 चेंडू स्पेस केलेत आतापर्यंत आणि 2 षटकार देखील त्याच्या बाट मधून पाहिले. या वेळेस मात्र फटका फसलाय. परंतु जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर रिझनचा क्षेत्ररक्षक येतोय त्या चेंडू पर्यंत उचल फेक करेपर्यंत मात्र एक धाव मात्र कंप्लीट होती. एका धावेनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. इथे 35 आकडा आतापर्यंत गाठलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेस काऊ कॉर्नर रिजन मध्ये फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक देखील तिथे चांगलं झालंय खऱ्या अर्थानं. एकच धाव मिळते या चेंडूवरती देखील. 36 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. टीम जाऊन पोहोचली विनेगाव. नक्कीच विनेगाव देखील एक चांगली टीम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये देखील जर पाहिलं ना चांगले खेळाडूचं भरणं खऱ्या अर्थानं या टीम मध्ये राहिलाय. तो आज देखील चांगली फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर मिड विकेट रिजन मध्ये हा फटका. एकच धाव मात्र मिळते या चेंडूवरती देखील. 37 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. नक्कीच गोलंदाज जर पाहिला तर जनार्दनला आपण पाहू शकाल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू फेकले, 3 सिंगल त्या प्रत्येक चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र शरीरयष्टीवरती चेंडू आदळतोय. इथे मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं जात आहे फलंदाजांना. नक्कीच जर पाहिला तर दोन षटकामध्ये चांगली धावसंख्या रचली गेली होती. परंतु जसा मात्र विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवरती आला ना तिथून मात्र रनाला मात्र रोख लागली गेली. या वेळेस मात्र बॅटची खडा आणि इथे मात्र गलीच्या अगदी मधोमध चेंडू मात्र ट्रावर झालाय. 4 धाब्यांसाठी होतोय फरार. चौकार. धन्यवाद डीजे. इथे चौकार आलाय. चौकारच्या साहाय्याने धावफलक जर पाहिला तर 41 आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम विनेगावला आपण पाहू शकाल. नक्की सातत्यानं जर पाहिलं कालच्या दिवसात देखील खेळपट्टी जर पाहिली ना तर बॅटिंग खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच धाब्यांचा मात्र इथे पाऊस पाडला जातो अक्षरशः. परंतु जर मागील मॅचचा जर विचार केला ना तर प्लस जरी टीमनं फक्त 29 धाबा कुठून काढल्या होत्या आणि 30 धाब्याचं टार्गेट देखील ठेवलं होतं. परंतु त्या 30 धाबा देखील डिपेंड करून दाखवल्या त्या प्लस जरी टीमनं. मी सातत्याने त्यांचा देखील उल्लेख केला कारण गोलंदाजीचं भरणं मात्र त्या प्लस जरी टीम मध्ये पाहायला मिळतो. आणि ती गोलंदाजीचे धार मात्र इथे दाखवत असताना सामना मात्र एकतर्फे जिंकून देखील दिला आपल्या टीमला. नक्कीच इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे खराब चेंडूवाला 42 आकडा आतापर्यंत गाठला. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू आमंत्रण होतं खऱ्या अर्थानं फलंदाजाला आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यांसाठी षटकार. यस धन्यवाद डीजे. इथे मात्र चला टीम मीटिंग नकोय. लोधिवली टीम आपण चला लगेच 4थ्या षटकाला देखील सुरुवात करायची आहे. इथे मात्र जर पाहिलं ना तर 3रं षटक मात्र इथे कंप्लीट झालाय. धावफलक जर पाहिला तर 48 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. तर 4था गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती भूषणला आपण पाहू शकाल. नक्कीच भूषण आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. या भूषणला मात्र इथे आता करामत करून दाखवावी लागेल कारण आधीच जर पाहिला तर 18 चेंडू मागे 48 धाबा मात्र इथून कुठून काढल्यात. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. या 6 चेंडू मध्ये किती धाबांचे मात्र मजल मारेल याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह लागलेत. कारण जर पाहिला तर चांगली धावसंख्या आतापर्यंत रचली गेली. या वेळेस मात्र स्ट्राईक झेनाचं काम मात्र फलंदाज आपण पाहतोय भूषण करतोय. नक्कीच भूषणला देखील माहिती आहे आपला बाट मधून धाबा येत आहेत. आपल्याकडे स्ट्राईक
ठेवणं गरजेचं आहे. इथे विकेट क्रमांक जर पाहिला तर तिसरा मैदानाच्या बाहेर येतो बाय. आपण पाहिला इथे मात्र स्लोबर चेंडू पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, नक्कीच टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेनं बलन घेतोय. इथे डॉट चेंडू आलाय. नक्कीच स्ट्राईक घेतली होती भूषणनं, परंतु जर पाहिला ना तर तिथून कमबॅक केलाय गोलंदाज भूषण. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण टू भूषण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कोणता भूषण मात्र कोणावरती आबी ठरेल याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह लागलेत. आतापर्यंत जर पाहिला ना तर गोलंदाज भूषण मात्र इथे फलंदाजावरती आबी ठरलाय, कारण 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. एक विकेट देखील त्यानं मिळवल्या रनआउटच्या स्वरूपात आणि एक चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज भूषणना. आणि आता स्ट्राईक एंडवरती देखील भूषणला पाहू शकाल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं फटका अलॉंग द कार्पेटनं खेचला गेला. एक धाव कंप्लीट केली जाते या चेंडूवरती देखील. इथे मात्र फेकी सुरेख होती, परंतु कलेक्शन देखील चुकीचं पाहायला मिळालं गोलंदाजाकडून. इथे त्याचा फायदा मात्र बॅटरला मिळतोय. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. 2 धाब्यानं मात्र इथे 50 कंप्लीट होते. नक्कीच जर पाहिला तर 50 इथे कंप्लीट होती या विनेगाव टीमची. आतापर्यंत जर पाहिला तर चांगली धावसंख्या रचली गेली या टीम विनेगावची. परंतु गोलंदाजी जर पाहिले ना तर भूषणनं इथे कमबॅक केलाय, कारण 3 चेंडू फेकलेत, 2 धावा त्यानं खर्च केल्यात, परंतु अजूनही 3 चेंडूची खेळी बाकी आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नक्की चांगला नव्हे तर आमंत्रण करताना फलंदाजाला होता, परंतु फलंदाज इथे चकमा खातोय खऱ्या अर्थानं जर पाहिला तर. इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव देखील मिळली जाते. 51 आकडावरती जाऊन पोहोचली टीम विनेगावला. आपण पाहू शकाल नक्कीच भूषणचं कौतुक करावं तितकं कमी, कारण 3 गोलंदाजावरती देखील मार पडला, परंतु अजूनही जर पाहिलं तर भूषणवरती एकही मोठा फटका आला नाही. यावेळेस चांगली डिलिव्हरी, परंतु इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, इट इज खराब चेंडू. अवांतर धाव मात्र इथे जोडली जाईल. 52 आकडावरती जाऊन पोहोचले टीम विनेगाव. नक्कीच पंच देखील आपण पाहतोय संजय वाघमारे. सातत्याने जर पाहिलं ना तर आदिवासी टेनिस क्रिकेट कुठेही असले ना तरी पंच आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची देखील चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. इथे मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये फटका दमदार पाहतोय. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. नक्कीच आदिवासी टेनिस क्रिकेटचा जर विचार केला ना तर पंच आपण पाहतोय संजय वाघमारे. एक आदिवासी टेनिस क्रिकेटला कोहिनूर हिरा लाभलाय खऱ्या अर्थानं. नक्कीच अचूक निर्णय मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत जर पाहिलं ना तर इथे चौकार आलाय. पहिल्या इनिंगला मात्र इथे फुल स्टॉप लागला गेलाय. आणि धावा जर पाहिला तर 62 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. येणारे 24 चेंडू आणि 63 धाब्याची गरज इथून लोदिवली टीमला. चला लगेच विनेगाव टीम आपण देखील मैदानात लगेच इंटर व्हा, कारण आधीच वेळ खूप खर्च झालाय आणि त्यात अजूनही तुम्ही थोडं उशीर करतायत. हॅलो, चला कुमार पवार आपण जर कुठं असाल तर कृपया व्यासपीठावरती या. दिलीप देखील इथे आलाय आपलं पारितोषिक घेण्यासाठी. जे पारितोषिक तुम्ही लावलं होतं ते मात्र इथे देऊन टाकायचं लगेच.
चला फलंदाज देखील पाठवायचेत. लोथिवली टीम आपण देखील वेळ खर्च करू नका. इथे जर पाहिला तर दुसऱ्या रणनीतील दुसरा दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि तिसरी लढत खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. जर विचार केला ना तर 62 धावा इथून कुठून काढल्यात टीम विनेगावनं आणि 63 धावेचं टार्गेट मात्र इथे सेट केलं गेलंय लोधिवली टीम समोर. ते कशा प्रकारे मात्र इथे चेस केलं जाईल याच्यावरती देखील मात्र प्रश्नचिन्ह लागले. कारण प्रेक्षक देखील आपण पाहतोय हळूहळू थोडंसं कमी होताना आपण पाहतोय. जशी जशी रात्र होती तशी प्रेक्षकांची गर्दी मात्र कमी होताना पाहतोय. परंतु जर पाहिलं ना तर उद्या जर पाहिलं ना तर चांगला लॉट आहे खऱ्या अर्थानं. अगदी एकापेक्षा एक संघ आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसात. उद्या चांगली गर्दी पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं या ग्राउंडवरती. तनुजा 11 बीड आपण पाहतोय आयोजित भव्य दिव्य नाईट रजनी शृंखला मैत्री चषक खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना पर्व पहिल्यांदाच मात्र इथे रजनी शृंखला भरवण्यात आली आहे. जे स्वप्न होतं ना आयोजकांचं ते स्वप्न आज साकारताना आपण पाहतोय. तर तो आयोजन देखील तितकंच चांगलं पाहायला मिळतोय. आयोजकांना थोड नाही खऱ्या अर्थानं. जर पाहिलं तर लाईटची व्यवस्था देखील चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. डीजे देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यात देखील आपण पाहतोय KTC लावी इव्हेंटची ही संपूर्ण टीम अजिंक्य पवारनं ही साकारलेली टीम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक देशामध्ये लाईव्ह कव्हरेज केली जाते ही स्पर्धा. चला लगेच सामन्याला देखील सुरुवात करा. इथे तिसरा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. एका साईडला विनेगाव आणि एका साईडला लोधिवली टीम. अजूनही जर पाहिलं ना तर पहिल्या राऊंडचा अजूनही एक सामना खेळवणं बाकी आहे. परंतु जर पाहिला तर इथून वेळ खूप खर्च झालाय. अजूनही जर पाहिला तर एक बाजून मात्र 49 मिनिटं इथे झाली आहेत आतापर्यंत. इथे पहिला चेंडू फुल टॉस परंतु एलिव्हेशन कमी आणि साधा सोपा झेल मात्र इथे टिपला गेलाय. फलंदाज इथून होतोय बाद. राखांची आशा असेल कारण 63 धाब्यांचं टार्गेट खऱ्या अर्थानं रचलं गेलंय. ते कशा प्रकारे मात्र चेस केला जाईल या बैतरी मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांना मात्र या चेंडूला दंडित केलं जात आहे. इट इज वाईट चेंडू मात्र एक धाव इथे धाव फलकावरती लागली जाईल. श्री गणेश होतोय एका धावेनं धाव फलक मात्र इथे खोललं जात आहे. टीम लोधिवलीचा आपण पाहू शकाल गोलंदाज सुरेख पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुलटॉस होता परंतु जर पाहिला ना त्याच्यावरती वेग जास्त होता. ते फलंदाजाला मात्र कन्वर्ट करता आलं नाही आणि सरळ मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इथे झेल टिपली गेली आणि तिथून मात्र जर पाहिला तर चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. प्रवीण पालकर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मात्र जर पाहिला तर डॉट चेंडू आलाय पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. इथे मात्र झेलची संधी आणि धक्का क्रमांक जर पाहिला तर दुसरा इथे मैदानाच्या बाहेर येतोय. कम ऑन डीजे.
तर नेक्स्ट मॅच सावरोली आणि त्याच्या विपक्षाचा असेल कातलाची बाडी, विनेगाव कातलाची बाडी. येस, दोन्ही टीमच्या कर्णधारांनी इथे टॉस साठी रिपोर्टिंग करायची लगेच. आपणास पहिला कॉल दिला जातोय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राकेशला आपण पाहू शकाल. नक्कीच इथे मात्र विकेटची पडझड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 63 धावेचं टार्गेट मात्र इथे भलं मोठं टार्गेट मात्र सेट केलंय. आणि आतापर्यंत जर पाहिला तर एकच धाव मात्र धाव फलकावरती. आणि या बळेस मात्र जबरदस्त प्रहार केला जातोय. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. चला, धुरी टीमचे करणार देखील आलेत. लगेच टॉस करून घ्यायचं आहे. इथे मात्र आप ट्रॅकर चेंडू, त्याला मात्र फक्त दिशा दिली. चेंडू मात्र थांबणार नाही. जाईल गोळीसह वेगानं सीमा पार. 4 धाब्यांसाठी चौकार. इथे सावरोली टीमनं मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. मॅच संपल्यानंतर लगेच तुम्ही रेडी राहायचाय. इथे चौकार आलाय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर एक षटकार एक चौकार आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं ना तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू मात्र ठेवला आणि इथे पंचांना मात्र दंडित केलाय. एक्स्ट्राची धाव मात्र इथे धाव फलकावरती लागली जाईल. 12 या आकडावरती जाऊन पोहोचले टीम लोधिवली. या वेळेस चांगला चेंडू परंतु पुन्हा एकदा खराब लाईन, खराब दिशा आपण पाहतोय. नक्कीच एक अवांतर धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम लोधिवली. अजूनही जर पाहिलं ना तर शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर लोधिवली टीम या मॅच मध्ये रंग भरेल. कारण मोठं टार्गेट खऱ्या अर्थानं रचलं गेलंय. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस चेंडू होता. डायरेक्ट हिट परंतु लागली नाही. नक्कीच जर डायरेक्ट हिट लागली असती तर काम तमाम झालं असतं फलंदाजाचा. परंतु येथून षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. यस, दिलीप पवार, आपण जर कुठं असाल तर व्यासपीठावरती या. इथे पहिला षटक मात्र कंप्लीट झालाय. 14 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. दिलीप पवार, आपण जर कुठं असाल तर व्यासपीठावरती या. आपलं कॅश प्राइज देखील इथे जमा झालंय. चला, मॅचला सुरुवात करा. संजय वाघमारे सर. चेंडू फुटलाय का? तर नवीन चेंडू द्या मग. फन्स, शेवटचा बॉल डेट दिला जाईल का? नाही ना, ओके.
इथे जर पाहिला तर 6 चेंडूचा मात्र खेळ कंप्लीट. ओके, फुटला नाही, खराब झालाय का? ओके, 14 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पहिला षटक मात्र इथे कंप्लीट झालाय. धावफलकावरती 14 धावा लागल्या गेल्यात. 2 विकेट देखील मैदानाच्या बाहेर आपण पाहिल्या गेल्यात. आणि जर पाहिला आता दुसरं गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. बंटी जाधवला आपण पाहू शकाल. नक्कीच बंटी जाधव देखील चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे, परंतु आता मात्र इथे चांगली गोलंदाजी करायची आहे आपल्या टीमसाठी. इथे मात्र पहिला चेंडू जर पाहिला तर शरीरयष्टीवरती चेंडू आदळतोय. इट इज डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच इथे बंटी जाधवचं मी कौतुक केलं होतं, त्याच्यावरती सार्थ ठरताना आपण पाहतोय. नक्कीच चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं, त्याचं देखील सातत्यपूर्ण चांगली खेळाडू वृत्ती पाहतोय. आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी गुडलेन स्पॉटवरती चेंडू मात्र आदळला आणि सरळ मात्र शरीरयष्टीवरती जाऊन चेंडू आदळला आणि इथे डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. सुरुवात चांगली झाली आहे. इथे मात्र चांगला चेंडू, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी जर पाहिला ना तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला आणि सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट इज डॉट चेंडू. लगातारचा दुसरा चेंडू इथून डॉट फेकलाय बंटी जाधवनं. इथे मात्र अडबा बाटनं केलायचा होता, परंतु प्रॉपर कनेक्शन पाहायला नाही. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला होता गोलंदाजानं, पण तो देखील असफल ठरतोय. या चेंडूवरती एक धाव मात्र मिळतीये. एका धाब्यानं धाव फलक जर पाहिला तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम लोधिवली. थोडीशी संकटामध्ये सापडली लोधिवली टीम, परंतु या संकटामधून निघणार का याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह लागलायत. कारण मोठं टार्गेट आपल्या समोर रचलं गेलंय. त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील बॅक टू द बॉलर फील्ड केला जातोय. तोपर्यंत एकच धाव. एका दुःखीचे काही काम चलेगा नाही. जर सामना मात्र जिंकायचा असेल ना तर इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं असेल, कारण एका दुहेरी धावेना काही फरक पडणार नाही विनेगाव टीमला. इथे बंटी जाधव मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथे लोबर फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. चांगले एफर्ट खऱ्या अर्थानं दिले होते गोलंदाजांना, पण शेवटच्या क्षणाला मात्र थोडस प्रयत्न देखील कमी पडले. परंतु जर पाहिलं ना तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं थोडं कठीण देखील राहतं. तू इथून जर पाहिला तर झेल सोडला गेलाय. इथे डॉट चेंडू आलाय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी मिड विकेटचा अगदी जर पाहिला ना तर क्षेत्ररक्षक इथं तैनात होता आणि त्यांना टिपली असेल. इथून जर पाहिला तर दुसरा षटक कंप्लीट झालाय. धाव फलक जर पाहिला तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली लोधिवली टीम. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बालूला आपण पाहू शकाल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झालाय भूषणदार पवार. नक्कीच त्यांची फलंदाजी देखील आपण पाहिली. पहिल्या इनिंग मध्ये काय धुवाधार फलंदाजी केली होती आणि आता गोलंदाजी साठी सज्ज झालाय. पहिला चेंडू हा ट्रॅकर आमंत्रण होता आणि ते देखील स्वीकारला गेलाय. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. या षटकारच्या साहाय्यानं धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात 22 धाबा.
म्हणजेच अर्थातच जर पाहिला तर 22 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल आतापर्यंत लागल्या तर टीम लोधिवली टीमच्या. इथे मात्र भूषणधार वरती मात्र इथे हल्ला सडवला जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. इथे मात्र चांगला चेंडू चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी जर पाहिला ना तर फसवा चेंडू पाहायला मिळतोय. जर पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेतलं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे कमबॅक केलंय गोलंदाज भूषणधार पवारनं. षटकार आल्यानंतर इथे कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी जर पाहिला तर चांगलं बॅटल खऱ्या अर्थानं इथे रंगलं जात आहे. इथे फुल टॉस आणि त्याला फक्त दिशा दिली. चेंडू मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडू मात्र फरार होतोय. 6 धाब्यांसाठी षटकार. धन्यवाद. इथे मात्र डीजे मास्टर देखील रंगात आता पाहायला मिळत आहेत. आमच्या साहिल डीजे मास्टर आपण पाहतोय चुम्मा पाहिजे डीजे मास्टरला, परंतु इथे मात्र बॅट आणि शेंडूचा मात्र इथे चुम्मा घेतला आणि 6 धाब्यांसाठी षटकार ठोकलाय. इथे धुरधारी तलवार इथे परंतु खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच दुधारी तलवार देखील वापरली होती. जर चेंडू मात्र बॅट वरती आला असता तर नक्कीच सीमापार देखील पाहायला मिळाला असता, परंतु तसं घडलं नाही. मैदानाच्या आतमध्ये खराब चेंडू आलाय. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर आमच्या ट्रॉफीला मात्र सलामी दिली. इथून संघर्षाचा संकमा करणारा येतोय षटकार. या षटकारच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावरती. माय नेम इज लखन आणि इथे मात्र फलंदाज बोलतोय मी लखन आहे आणि मी सामना देखील जिंकून देईन. आता जर पाहिला ना तर 8 चेंडू आणि 28 धावेची गरज. एखादा मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये रंगत भरेल खऱ्या अर्थानं. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं फटका खेचायचा होता. स्वतःवरती देखील नाराज असेल फलंदाज. चांगला चेंडू होता परंतु इथे कनेक्ट झाला नाही. इथून डॉट चेंडू आलाय. जितके डॉट चेंडू येतील तितका प्रेशर मात्र लोधिवली टीम वरती पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची कडा आणि इथे मात्र फसलिपच्या क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी आणि चेंडू मात्र नॉनस्टॉप रिजन मध्ये चौकार आलाय. षटक क्रमांक इथे 3 कंप्लीट. धावफलक जर पाहिला तर सामना मात्र कोणत्या क्षणाला कुठे जाईल यात हे सांगता देखील कठीण पाहायला मिळतोय. बाहेरून आवाज देऊ नका. पाठी राखे. प्रेम पवार आला आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती.
इथे मात्र पहिला चेंडू शरीराष्टीवरती आदळत वय आणि इथे एक धाव देखील कंप्लीट केली लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव मिळली जाईल. आता मात्र जी स्ट्राईक हवी होती मनीषला आणि त्या मनीषनं मात्र आता स्ट्राईक आपल्याकडे ठेवल्या. आता जर पाहिला तर 5 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 23 धावा. प्रत्येक चेंडू मात्र सीमापार दाडाबा लागेल कारण 4 फटक्यांची गरज नितांत गरज खऱ्या अर्थानं आहे. इथे मात्र पहिला चेंडू पाहायला मिळतोय. इकडे वाट चेंडू इट इज खराब चेंडू पाहायला मिळतोय. अजूनही सामना संपला नाही. मैदानाच्या आतमध्ये अजूनही संघर्ष चालू आहे. प्रयत्न चालू आहे खऱ्या अर्थानं आणि प्रयत्न करेल त्याच्या वाटेला मात्र यश नक्की जाईल. यावेळेस फुल टॉस चेंडू होता परंतु ते देखील इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. दंडित केलं गेलं या चेंडूला देखील. इट इज खराब म्हणजे अवंतर धाव मात्र इथे जोडली जाईल. 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या टीम लोधिवली. आता मात्र समीकरण उरलंय 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावा. सामना मात्र चांगला चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेनं अगदी जर पाहिला तर ब्लॅक स्क्रीनला मात्र इथे धडक मारली. संघर्षाचा संखमय फोडणारा चौकार येतोय. इथे मात्र संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र जर पाहिला ना तर दोन्ही टीम कडे बॅलन्स पाहायला मिळतोय. दोन्ही टीम इथे प्रयत्न करतायत. दोन्ही टीम मात्र इथे सामना सोडायला तयार नाही. लोधिवली टीम देखील सांगते सामना आम्ही सहजासहजी सोडणार नाही. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर स्लोवर चेंडू पाहायला मिळाला परंतु तिथून फलंदाज मात्र इथे बीट झालाय. डॉट चेंडू आलाय. प्रत्येक चेंडू मात्र इथून डॉट आला ना तर प्रेशर निर्माण करेल लोधिवली टीम वरती आणि एखादा जर फटका आला ना तर प्रेशर हटवायचा काम मात्र तो फटका करेल टीम लोधिवलीला. कारण सामना देखील सुरेख चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता जर पाहिला तर शेवटच्या 3 चेंडू 17 धावेची गरज. इथे मात्र फटकाला जवाब पाहतोय परंतु प्रोटेक्शन देखील तिथे तैनात केलं होतं आणि क्षेत्ररक्षकांना इथे टिपली असेल. धक्का क्रमांक इथे 4था मैदानाच्या बाहेर. षटकार